छत्रपती शिवाजी महाराज की। आई तुळजा भवानी, छत्रपती शिवाजी महाराज, मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो आणि आजच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारार्थ रक्षाताई खडसे प्रदेश अध्यक्ष महिला या उपस्थित झाल्या। सॉरी रोहिणीताई एकनाथराव खडसे या प्रचाराला आपल्याला संबोधित करायला उपस्थित झाल्या, त्याबद्दल मी त्यांचं शिवसेना सटाणा शहर व बागलाण तालुक्यातर्फे सहर्ष स्वागत करतो। सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर प्राध्यापक यशवंतराव गोसावी, शरदजी आयर, माजी आमदार दीपिकाताई चव्हाण, माजी आमदार संजयजी चव्हाण, दिनेशजी बच्छाव, पलुतात्या, इतर सर्व मान्यवरांचे नाव घेता येणार नाही वेळेअभावी। ताई, तुम्हाला एक सांगू इच्छितो, हा तालुका शेतकऱ्यांचा आहे आणि शेतीचे प्रश्न निगडीत आहे। आम्ही महाविकास आघाडीतर्फे वेळोवेळी इथं रस्त्यावर उतरून आंदोलनं केली, मोदी सरकारला धारेवर धरलं, परंतु हे सरकार कुणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाही। म्हणून जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे आणि जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। कारण पश्चिम पट्ट्यात शोभाताईंबरोबर आम्ही महाविकास आघाडीचे सर्व नेते फिरलो, लालचंद भाऊ सोनवणे असतील, गजेंद्र बापू असतील, आमचे तालुका प्रमुख डॉक्टर प्रशांत दादा सोनवणे असतील। पश्चिम पट्ट्यात तर इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की भाजपवाल्यांना तिथे दारात सुद्धा येऊ देत नाही, त्यांना पळता भुई थोडी होते। म्हणून शोभाताई बच्छाव यांचा विजय पक्का आहे यात शंका नाही। आजचं उदाहरण म्हणता, पिंपळगाव वसवंतला मोदींची सभा होती, तर इथल्या सगळ्या नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना त्यांनी नजरकैदेत टाकलं। ही शोकांतिका म्हणजे त्यांचा पराजय अटळ आहे हे आपल्याला दिसून येतं। म्हणून मी सांगतो की आपला विजय पक्का आहे यात शंका नाही। सर्वांनी, व्यापाऱ्यांनी सुद्धा एक लक्षात घ्यावं की व्यापारी पेठेत सांगता की भाजपला मतदान करा, पण तसं काही नाही। फक्त बोटावर मोजण्या इतके भाजपचे कार्यकर्ते हे सटाणा शहरात आहेत, परंतु शेतकरी वर्ग पूर्ण तालुका आणि शेतकऱ्यांचे मुलं सटाणा शहरात आहेत। तुम्ही एकदा कृषी उत्पन्न बाजार समितीत चक्कर मारून बघा आणि तिथं व्यापाऱ्यांना विचारा काय हाल आहेत व्यापाऱ्यांचे। व्यापाऱ्यांना सुद्धा त्यांनी वेठीस आणलं आहे सरकारने आणि शेतकऱ्यांना तर ठार मारलं आहे। म्हणून माझी एकदा विनंती आहे, हे सरकार बदललं पाहिजे आणि बदलणार। जय हिंद, जय महाराष्ट्र।